हॅलो. आज आपण करणार आहोत साखरेची गाठी किंवा साखरमाळ. चला रेसिपी बघूया. अर्धा वाटीला थोडंसं जास्त मी साखर घेतली आहे. याच्यामध्येच आपण साखर जेवढी बुडेल ना तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे. जास्त पण नाही टाकायचंय. हे बघू शकता. करायची पद्धत खूप सोपी आहे. तुम्ही नक्की करून बघा. आधी आपण बघूया, खरंच छान झाले तर मी तुम्हाला सांगते करायला, नसेल झाले तर नका करू प्लीज. हे बघा, आता आपण हे गॅस पेटून घेऊया. गॅसवर ठेवूया आपलं साखर पाक करण्यासाठी. आता बरेच व्हिडिओ बघितले आहेत मी, घरच्या घरीच करत आहेत खूप जण. तर आपणही करून बघूया, साखरेची गाठी होते का नाही छान व्यवस्थित. एकदम सोप्या पद्धतीनेच बघणार आहोत. हे बघा, छान उकळी आली आहे. आता याच्यामध्ये आपण 1 ते 2 चम्मच दूध टाकायचं आहे आपल्याला आणि छान मिक्स करून घेऊया. दूध टाकल्यामुळे काय होईल, जे साखरेमधली सगळी घाण ना वरती येईल, आपल्याला ती काढून घ्यायची आहे. मी दाखवतेच तुम्हाला. हे बघू शकता. हे बघा, जे फेस दिसतोय ना तुम्हाला, ते आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे. याच्यामुळे काय होईल, आपली साखरेची गाठी ना मस्त अशी पांढरी शुभ्र होईल. हे बघू शकता. हे आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. हे सगळं काढून घेते मी आणि दाखवते. आता खूप जण म्हणतात खूप सोपी आहे साखरमाळ, घरीच करूया, म्हणून मी पण करून बघत आहे. आता आपण एक इथं आप्पे पात्र घेतलं आहे मी. आता या आप्पे पात्राला आपण छान तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये धागा ठेवला आहे. आता हे आपण आपलं साखर पाक याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. सक्सेस झाली तर ठीक, नाही झाली तरी पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. हे बघा, मी सगळंच पाक इथे टाकलं आहे. हे बघू शकता. आणि हे आपली साखरमधली घाण निघालेली, हे इतकी निघाली बघू शकता तुम्ही. हे आता आपण साईडला ठेवूया आणि हे आपल्याला 8 ते 9 घंट्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. हे बघू शकता, 8 ते 9 घंटे झाले आहेत, पण ह्याचं काही व्यवस्थित झालं नाहीये. एक तर गॅस पण वाया गेला आणि साखर पण वाया गेली आहे. तुम्ही नका करून बघू नका. हे बघा, इथे धागा हे निघत नाहीये व्यवस्थित, एकदम चिटकून बसला आहे. फक्त एकच पहिली स्टेप आपली साखरेची ती वडी एकच निघाली आहे, बाकीच्या नाही निघत. एकदम फिट्ट बसलेल्या आहेत त्या. हे बघू शकता. इतकं पण छान झाले नाहीत, तुम्ही नका करू. आणि खरंच साखर आणि गॅस वाया जातो. त्याच्यामुळे न केलेलंच बरं. विकतच आणा बाहेरून तुम्ही मार्केटमधून. हे बघा, खूप असे जाम बसलेले आहेत, फिट्ट एकदम. निघत नाहीये, किती जरी ओढलं तरी निघत नाहीये. चमच्याने काढलं तरी सुद्धा होत नाहीये. हे एकच निघाली व्यवस्थित. तेल पण व्यवस्थित लावलं होतं, पण तरी पण निघत नाही. हे असं चुरा होतोय, बघू शकता. पण त्याच्यामुळे सांगते, तुम्ही विकतच आणा. घरी करण्याचा प्रयत्न करू नका. एक तर वेळ पण वाया जाते आणि सगळंच वाया जातं. त्याच्यामुळे तुम्ही विकतच आणा. विकत स्वस्त पण भेटतात. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.